गुड मॉर्निंग मंडळी. आजच्या आपल्या कोकणच्या डे फर्स्टच्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि लास्ट टाईम मी बोललेले की आम्ही कुठेतरी फिरायला जाणार आहे, तर आम्ही आज आलो आहे कोकणामध्ये आणि आता आम्ही आलो आहे दिव्यागरला. तर काल रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला, त्यामुळे काल मी व्लॉग नाही करू शकले. तर आज मी म्हटलं की चला आपण सुंदर असा व्लॉग करूयात. तुम्हाला मी प्रॉपर्टी दाखवते आम्ही राहिलो आहे कुठं. तर हा आहे आमचा स्टे, कृष्णस्पर्श नावाचं सुंदर असा होमस्टे. खूप छान आहे. म्हणजे ना, मी आत्तापर्यंत खूप साऱ्या हॉटेलमध्ये राहिली, पण इतका व्यवस्थित क्लीनलीनेस, इतकं छान प्रकारे त्यांनी सगळं मेंटेन केलं आहे. इकडचे बेड, टॉयलेट, वॉशरूम अगदी क्लीन आणि असं म्हणजे छान वाटतं आहे. कारण माणूस कसा असतो माहिती आहे का, बाहेर आलं की माणूस थोडं एन्जॉय करायला येतं, त्याला असं वाटतं सगळं छान छान असं, रूम क्लीन असेल तर अजून छान वाटतं. तर हा आमचा स्टे. आम्हाला वरती स्टे भेटला नाही कारण आम्ही यायला उशीर झाला, त्यामुळे आम्हाला खाली टीवाली रूम भेटली. पण ठीक आहे, आम्ही खुश. ही आहे आमच्या ह्याची स्टेची बॅकसाईड. इकडे छान सुपारीच्या बागा वगैरे आहेत आणि हे बघा, हे पण त्यांचंच एक स्टे, किती सुंदर आहे. इकडच्या साईडला सुपारीच्या बागा आहेत. आम्ही आज सकाळीच जाऊन आलो तिकडं, तर मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत तिकडे. एक नवीन प्रकारची विहीर पण पाहिली. हे बघा, हे त्यांचा मस्तपैकी जसा गोव्यावरती असतो तसा. हा हा हा, एकदम छान, मस्त रिलॅक्स वाटते. ही सुपारीची झाडं आहेत. ही त्यातलं एक छोटंसं सुपारीचं झाड डोक्यात पडून झालं. आणि तिकडं त्या बघा झाडांना छान सुपाऱ्या लागल्यात तिकडं वरती. आणि तिकडं थोडीशी झाडं आहेत, त्यांच्या पिकल्यात पण. तर असं मस्तपैकी इथं यांचा ॲम्बियन्स आहे. ही आणि आम्हाला हे एक नवीन प्रकारचं झाड दिसलं आहे. तुम्हाला दिसतंय का? असं लिंबासारखं आहे थोडासा शेप, पण लिंबू पण नाही, लिंबासारखं आहे, थोडंसं वेगळंच आहे, पान पण वेगळं आहे. म्हणजे आमच्या माहितीमध्ये तर ते नाही आहे. जर तुम्ही कोकणचे असाल, तुम्हाला माहीत असेल हे नक्की काय आहे, तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ही विहीर आहे त्यांची, जुन्या काळातली कोकणातली विहीर, न बांधलेली आणि कशी चौकोनी आयताकृती विहीर आहे बघा. आणि त्याच्या दगडांना पण असे एकदम वेगवेगळ्या अशा भळ्या पडल्या गत. ही विहीर, हा पंप हाऊस आणि हा आहे त्यांचा हौद. आता हे तुम्हाला हौदाचं मेकॅनिझम सांगते. ह्या हौदामधून इकडे छोटासा एक स्लॉट आहे, तिथून पाणी खाली जातं आणि ह्या पाणी, हे तुम्हाला हा बांध दिसतोय का, पाट आहे पाट, ह्या पाटामधून पूर्ण त्यांच्या बागेला पाणी देतात. जे लोक शहरातले आहेत त्यांना हे बघायला म्हणजे छान आहे, छान वाटेल, मस्त आहे एकदम. ही आळूची पानं, ह्या आळूच्या पानांचा थोडासा शेप वेगळा आहे. हे बघा, आपली जी माझ्या साईडची पानं असतात ती थोडी इकडून ह्या अशी हार्ड शेपची असतात, एकदम असा कर्व असतो. इकडे हे शार्प आहेत त्यांचे टोकं. ही आहे सुपारीची बाग आणि त्यांच्या घराच्या मागच आहे. आणि हा जो तुम्हाला समोर डेमो दिसतोय, ते असे कामगार काम करतात. तुम्हाला डेमो देण्यासाठी धनराज इतकं स्ट्रगल करतं. हे बघा, जर तुम्हाला सुपाऱ्या जवळून बघायच्या असतील तर ह्या सुपाऱ्या, हे सुपारी लिंबासारखं दिसतंय ना, ही सुपारी, ह्याच्या आतमध्ये सुपारी, आपल्या नारळाचं कसं असतं आतमध्ये खोबरं, तशी सुपारी असते, वरती त्याला आवरण असतं. आणि ह्या सुपाऱ्या पिकल्या ना की ह्या अशा दिसतात. ते बघा, सुंदर ना. हे एक छान फुलांचं झाड दिसलंय आम्हाला आणि हा पानांचा वेल. हे जे नारळाचं झाड आहे एवढं मोठं, त्या नारळाच्या झाडावरती आम्हाला हा एक छोटा नारळ सापडलाय, रानचा मेवा. आता झाडाच्या समोर मी जी उभी आहे, हे केळीचं झाड आहे. ह्याचं पान बघा केवढं आहे, एवढं. आणि इतकी मोठी केळी आहे, म्हणजे माझी हाईट आहे 5 फूट 8 इंच, माझ्या टिबल 4 फूट 5 फूट असेल केळी. आणि आमच्याकडे पण केळीची झाडं असतात की, पण इतकी उंच नसतात, माझ्यापेक्षा किंवा माझ्यापेक्षा मॅक्स टू मॅक्स डबल. पण ही खूपच उंच आहे, खूपच मोठी झाडं आहेत, छान आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, इथं आता आम्ही आलो ना, तर ही एक छोटंसंच रान आहे. एका रानामध्ये सुपारी आहे, नारळ आहे, त्यांनी आळू लावला आहे, वेगवेगळी फुलांची झाडं लावले आहेत, रामफळ लावलं आहे, परत इकडं जास्वंद आहे, आळू लावला आहे. म्हणजे किती छान ना, एकाच ठिकाणी त्यांच्या ज्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होत आहेत, एकदम छान. किती. हे रामफळाचं झाड आहे. रामफळं कशी दिसतात, हिरवी आहेत, अजून भरपूर फळ आहे. पण खरं लोक ठेवत नसतात,
जी लोक फिरायला येतात, आता सपोज आत्ता मी आले पण सीझन नाही आहे रामफळाचा, हिरवी रामफळं मी बघून गेले. सपोज मी अशा सीझनमध्ये आले जेव्हा रामफळं विकलेले आहेत तर मी नेणार, जसे की मी ही सुपारी उचलली. हे मोठं केळीचं झाड आहे. आत्ता आम्हाला समजलं की ते इलायची केळीचं झाड आहे. तिथे एक गड लागला आहे, तर छोटी 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 छान इलायची केळी आहेत. तर बघा इथं आम्ही आलो आहे चालायला. इकडं माझ्या मागे समुद्र आहे, समुद्राच्या लाटांचा आवाज आलो आहे. पण इतकं आमचं हे आम्ही अजूनपर्यंत समुद्राला गेलोच नाही आहे, कारण आम्हाला यायला उशीर झाला. सकाळी उठल्या उठल्या इथं हे टूर घ्यायला आलो आहे. आता आपण जाऊया थोड्या वेळानं समुद्राकडे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, मी आयुष्यात पहिल्यांदा कोकणामध्ये आले. प्रत्येक माणसानं कोकणामध्ये यायला पाहिजे. अशा निसर्ग समृद्धी, निसर्ग इतकी सुंदर झाडांचा वगैरे आस्वाद घ्यायला पाहिजे. इतकं छान वातावरण आहे, इतकं सुंदर वातावरण आहे हे बघा. आणि चेहऱ्यावरती एक वेगळा फ्रेशनेस आहे, ते तर आहेच, कारण मला खूप दिवसांपासून इच्छा होती कोकणात यायची. आम्ही आज कोकणात आलो आहे आणि इतकं छान आम्हाला स्टे भेटला. इतकं सुंदर मस्त आहे कोकण यार, खरंच सुंदर मस्त आहे. म्हणजे आत्तापर्यंत ऐकलं होतं की कोकण छान आहे, माझ्या कोकणचा काहीतरी नाखवा वगैरे, पण ते आज बघायला भेटलं. खूप सुंदर. हा खाऊच्या पानांचा वेल आहे, पूर्ण चढवला आहे तिथपर्यंत. आणि ही आपल्याला दुकानात भेटतात ती एवढी, साधारण एवढी खाऊची पानं असतात. ह्याची साईज बघा, माझा पूर्ण हात भरून हाताच्या बाहेर. खाऊची म्हणजे नागिनीची पानं, माझ्या पूर्ण हाताच्या पेक्षा मोठं आहे बघा. पिवळी शेवंती आणि हे त्याची कळी, किती सुंदर ना. आता मी तुम्हाला पिवळी शेवंती दाखवली, हे बघा. हा आहे मोगरा. आणि म्हणजे जी फांदी मी तुम्हाला दाखवली, सॉरी, तो सुकलेला मोगरा होता. पण ठीक आहे, फुलांचं सौंदर्य काही कमी होत नाही, किती जरी सुकलं तरी. किती सुंदर दिसतंय बघा. अजून ही आहे सदाफुली. सदाफुली आपल्याकडं हे बघा, नॉर्मली तुम्ही सदाफुली पाहिली असेल तर ती ह्या कलरची असते, ह्या. ठीक आहे, आता मी तुम्हाला नवीन कलरची सदाफुली दाखवते. व्हाईट सदाफुली सुंदर आहे आणि पूर्ण झाड आहे. किती सुंदर दिसतंय. माझ्या मागचं बॅकग्राऊंड बघा किती सुंदर दिसतंय. आणि अजून एक सुंदर एक फुलांचं झाड. यार काय काय दाखवू आणि काय काय नको असं झालं आहे मला. छान प्रकारे मेंटेन केलं आहे यार सगळं. तर हा होता आपला होम टूरचा व्लॉग. खूप सुंदर अशा वातावरणात, इकडं घर, इकडं सुपारीची बाग, हे हौद, पंप हाऊस, त्याच्या पलीकडं विहीर, इतकी सुंदर सगळी झाडं आणि इतक्या सुंदर वातावरणात आजचा हा आपला कोकणचा व्लॉग मी एंड करते. Day 1 or day 1 of Konkan vlog. I am ending right here. If you have काय इंग्लिश निघतं आय डोंट नो. जर तुम्ही आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केलं नसेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि मला असं वाटतं की आज मी सुंदर दिसते, तर खरंच सुंदर दिसते का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. अजून आंघोळ नाही झाली. तर भेटूयात अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.